अमृता, नाही ना. तुला TLC कंपनीमध्ये गेला गेला काय दिसतं? मला विजन, मिशन, कोर व्हॅल्यूज आणि डॅशबोर्ड्स दिसतात. वी ऑल नो हाऊ अवर TLCians वर्क हार्ड. बट वॉट हॅपन्स when they गो होम? तिथे पण डॅशबोर्ड्स आहेत का? मंथली रिव्ह्यू मीटिंग्स होतात. अँड आर दे डुईंग 5S ॲट होम एज वेल? चल तर मग आपण बघूया TLC मेंबर्सच्या घरात जरा डोकावून तर. Here's a sneak peek into the lives of our newly joined TLC members after office hours. शेवटी आज आपण सगळे एकत्र भेटलोच. हा हो ना. अगं किती दिवसांनी भेट होतीये. नाही तर दररोजचं तेच घर, मुलं, काम आणि या नवऱ्यांचे अनएंडिंग वर्क कॉल्स. कंटाळा आला यार खरंच. जेव्हा पहा तेव्हा कॉल्सवरच असतात. अगं किती कॉल्स, ऑफिसचे कॉल्स, मग त्यांची कुठली ती कम्युनिटी आहे त्याचे कॉल्स, कंटिन्यू बिझीच असतात. हल्ली तर मला कळत नाही परिचित बोलतो कोणाशी एवढं. Whenever you call them, it's always please call later. This person is on wait. मला डाऊट आहे इथेच कोणीतरी आहे ज्याच्याशी दिवसभर बोलत असतो तो. हो ना. कोण? खरंच तपास CID लावा आता. अगं आज तर आणि स्पेशलच दिवस आहे. थँक्स टू TLC आपल्या सगळ्यांचे नवरे गेलेत सेशनला आणि म्हणून आपल्याला निवांत भेटायला आणि गप्पा मारायला वेळ मिळाला. व्हेरी ट्रू. थँक्स टू TLC. बरं वाटतंय आणि खूप. तू काय अशी स्ट्रेसफुल दिसतीये? अगं मला कंटाळा आलाय खूप जास्त. सारखं सारखं ना मला आणि बोलायचं पण आहे तुमच्याशी म्हणून पण मला भेटायचं होतं ॲक्च्युली. बरं झालं भेटलो आज. खूप वैताग आलाय मला वैताग. का ग काय झालं? नो 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 आज नको. आज आपण इतके दिवसात ना भेटलोय. लेट अस हॅव सम गुड टाइम. मी काय म्हणते आपण एक गेम खेळूया. येस येस गेम खेळूया. हा गेम खेळू. गेम चालेल. खूप दिवस झाले खेळ. ऑडियन्सनी पण भरपूर गाणी आणि डान्स ऐकलाय. आता ऑडियन्स सोबत पण एक गेम खेळूया आपण. ओके. सो कसं आहे ना गेम खूप सोपं आहे. आपण आपले आपले नवऱ्यांचे एक एक डायलॉग सांगायचे. लाईक अ स्टेटमेंट विच दे यूज मोर ऑफनली इन द हाऊस, जे खूप जास्त वापरतात. आणि तुम्हाला जर रिलेटेबल वाटत असेल, बरं का ऑडियन्स, तुम्हालाही जर रिलेटेबल वाटत असेल सो प्लीज गिव्ह अस अ गुड शाउट आउट अँड कॉन्ट्रीब्यूट इन द स्टेटमेंट. चालेल का? खेळायचं? चला सुरू करूया. खेळू खेळू. चलो मीच स्टार्ट हो करते. हो कर ना कर. आमच्याकडचा ना फेवरेट डायलॉग आहे ह्याची स्ट्रॅटेजी काय. काहीही झालं तरी स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी. दिवसभरात मला 4 वेळा तरी स्ट्रॅटेजी हे ऐकायला मिळतं. ए थांब थांब थांब. स्ट्रॅटेजी नाही फक्त, त्याच्याबरोबर 10x पण असतं सारखं. अगदी बरोबर. हो हो ना. हो हो. आता तुम्ही दोघी नका सुरू करू. हा स्ट्रॅटेजी 10x विजन मिशन. अगं याला घरी काहीही करायला सांगितलं तर म्हणतो ही माझी कोर कॉम्पिटन्सी नाही. TLCने हे बरं शिकवलंय यांना. आणि काम करताना काही चुकलं तर बसतात की रूट कॉज काढायला. काम राहिलं बाजूला. हो. अगदी. अरे असं नाहीये. TLCने आपल्या नवऱ्यांना किती विजन दिलंय, किती क्लॅरिटी दिली आहे. विजन इज लाईक अ बिग थिंग. करेक्ट राईट? पण ह्यांना कपाटात समोर ठेवलेले कपडे काही दिसत नाही, किल्ल्या सापडत नाही, घरात कीज दिसत नाही, काही दिसत नाही. फक्त विजन म्हणजे TLCचा विजन. हो की नाही? हो ना. यांना दिसतो तो फक्त एकच, त्यांचा आवडता मोबाईल. व्हेरी ट्रू. व्हेरी व्हेरी ट्रू. आता मी एक डायलॉग सांगते. माझ्या नवऱ्याला कधीही म्हटलं चल जाऊया मूवीला, जाऊया डिनरला, तर उत्तर नेहमी एकच, काय? TLCचं कॅलेंडर बघून ठरवूया. अब इसका मैं क्या करू? बापरे, कॅलेंडरचं सांगूच नको तू. का ग? माझ्याकडे तर आता ते कॅलेंडर मी फेकून देणार आहे. त्याच्याऐवजी TLC निर्णय लावते आणि ते बघते, विचारते बाबा सांग. मग हा आपला निर्णय TLC निर्णय बघून सांगेल मला कुठे आजच जायचंय ते. सांगू आपण आम्हाला पण दे हा. TLC निर्णय करून द्या. हो ना. Yes, आम्हाला हवाय. एकदम एकदम गरजेचं आहे. मग आता काय? तर वेकेशन सुद्धा TLC निर्णय बघून करायला लागतात. कारण किड्स कॅलेंडर येतं नंतर. किड्सला थोड्याफार सुट्ट्या तरी मिळतात हो. पण इथे सेशन मिस झालं तर लगेच होतो और एक बात,
TLC में तो हमेशा जाने को तैयार रहते हैं. कभी अगर मेरे मायके में मेरी मम्मी के यहाँ छोटा मोटा बड़ा बहुत बड़ा कोई भी इवेंट हुआ तो पहले तो वर्क प्रेशर, देन इमरजेंसी मीटिंग्स, देन वर्क कॉल्स या फिर TLC इवेंट. यहाँ इन्हें पता नहीं कौन से डॉक्टर्स हैं जो क्या क्या दवाइयाँ देते हैं, इंजेक्शन देते हैं, क्योंकि TLC के इवेंट के लिए ये लोहे की दीवार, आग का दरिया पार करके भी आने को तैयार हो जाते हैं. राइट एकदम बरोबर. Absolutely correct. Absolutely correct. अब एक और डायलॉग मैं बताती हूँ. मैंने कभी सोचा नहीं था कि इतने बड़े आदमी के मुंह से मैं ऐसे शब्द सुनूंगी. क्या? Maybe you'll be able to relate, all of you. मुझे कहता है आकांक्षा प्लीज वीकेंड पे कोई प्लान मत बनाना. क्यों? मुझे होमवर्क करना है. होमवर्क. 40-year-old man doing homework. अगं एवढा सिरियसली होमवर्क कधी शाळेत पण केला नसेल यांनी. खरंय. अँड टू बी ऑनेस्ट एवढ्या डेडिकेशनने अभ्यास केला असता यांनी तर आज ही TLC ची माळ जपत बसायची गरज पडली नसती ना. अगदी बरोबर आहे. गुड पॉइंट. खरंच सगळ्या घरच्यांना माझ्याकडे पण हा फार प्रश्न पडलाय की इतका मोठा माणूस दिवसभर असा काय अभ्यास करत असतो आणि काय नाही समजत याला. अगं हे होमवर्क पर्यंतच नाहीये आणि यांना होमवर्क मिळाला तो यांनी केला आणि त्याच्यावर कमेंट्स आले ना भारी भारी की यांचा चेहरा असा ग्लो होतो की ह्या माणसाला मी माहेरी गेली तरी एवढा हा ग्लो करत नसेल, इतका ग्लो करतो हा. वही तो बोल रही हूँ तो मैं, आनंद वही बोल रही हूँ वेगळाच आहे मैं. त्यांना. Same, हा, same. तो वेगळा हो आहे. ना. पॉइंट आहे. आता चौथा डायलॉग ना मी सांगते तुम्हाला. हो. आपण एखाद्या दिवशी काही आपल्याला जायचं असतं बाहेर किंवा याचा फोन आला तर काय असतं कॉल माहिती का, संभाषण काय असतं, उशीर मला होणार. लेट. येस ऍब्सोल्युटली राईट, मला लेट होणार आहे. मग आपण का रे बाबा आज तर लवकर आपलं ठरलं होतं. नाही ग लेट होणार आहे. का? अगं मला DSI करायचंय. डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स. DSI लवली. हे DSIचं भूत आमच्या घरापर्यंत पण आलं हो होतं. ना? सारखं आपलं हे इकडे ठेव ते तिकडे ठेव, हे इकडनं चेंज कर ते तिकडनं चेंज कर. मी तर एक दिवस दमच दिला. बास आता हे इतकं सारं चेंज करशील ना तर तुलाच चेंज करेन मी. अगं आमच्यात मग लकी आहेस तू. हा आमच्याकडे तर चक्क DSI करणार वेगळं, त्याच्यासाठी लिहिण्याची डायरी मेंटेन झाली आहे. दररोज रात्री लिहावं लागतं त्याच्यामध्ये. काय काय सांगते सांगते? बापरे. स्टील यू आर लकी. फक्त डायरी आहे ना, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे सुखी संसार. त्या ग्रुपमध्ये आम्हाला बिफोर आणि आफ्टरचे पिक्चर्स टाकावे लागतात. डोंट टेल. हा म्हणजे त्यांनी पसारा केला त्याचे मी पिक्चर्स घेते, मग तो आवरून घेते आणि त्याची पिक्चर घेते. सिम्पल. अजून एक सोपा मार्क काढलाय मी काय करते, व्हेरी इझी, यू गाईज ऑल्सो फॉलो. इकडची वस्तू उचलायची, इकडे ठेवायची, थोडा अँगल चेंज करायचा. अगदी बरोबर. अगं मला ह्याच टॉपिकवर बोलायचं होतं तुमच्याशी. हाच इतकं- topic? अरे हा, बघ कसं कसं कळलं कळलं आम्हाला. आम्हाला. तुम्ही माझ्या मैत्रिणी आहे ना. समदुःखी. आणि माहिती का अजून एक गोष्ट, म्हणजे मला तर असं वाटतं मी याची दुसरीच बायको आहे. अगं दुसरी? हो. अगं भ्रमात आहेस तू. चौथी. विचारा कसं. कारण पहिली आहे ती यांची फॅक्टरी. हो दुसरी म्हणजे TLC. तिसरा तो मोबाईल. तिसरी वी आर प्रोग्रेसिव्ह, व्हेरी प्रोग्रेसिव्ह दॅट इज. आणि चौथे आपण. चला खूप हे झाला, चला. जरा बसू, काहीतरी ऑर्डर कॉफी ऑर्डर करू. करूया. चला. आपली नवरी येण्यातच असतील आता. झाला हो असेल. ना. 6:30 वाजता. संपलं असेल session. हो आले. आले बघ. काय नाश्ता आहे? काय करायचंय आपल्या? वा वा वा. आले बघ धुरंदर. ग्लो बघा, ग्लो. सी द स्माइल ऑन युअर फेसेस. कसला हा आनंद. प्रसन्नता बघ ना. सी द इंटेन्सिटी. Oh, hello, ladies. हॅलो. हाय हाय. हाय. काय मग? आज काय दिवे लावून आले सेशन मध्ये? आजचा सेशन तर खूपच इन्स्पायरिंग होता आमच्यासाठी. आम्हाला ना. खूप शिकायला मिळालं आज. आज तर आम्ही बेस्ट वर्ल्ड क्लास HR प्रॅक्टिसेस शिकून आलोय.
पण त्यातनं एक रिअलायझेशन झालंय की आपल्याकडे असलेल्या टीमला आपण किती अंडर व्हॅल्यू करतो. वा 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 जाणवलं की कळलं तुम्हाला वा वा. वा 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 छान आहे. हो ऋषिकेश, आणि HR इज अवर बिगेस्ट ॲसेट हे आम्हाला आजच्या सेशनमधनं कळालंय. बघा कोण सेशन लागला त्याच्यासाठी. वा 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 बरं झालं सेशन तरी कळलं ह्यांना. बट आय डू अग्री, HR इज अवर बिगेस्ट ॲसेट. आपल्याकडे नाही का कामवाले बायाने आले की आपल्याला किती त्रास होतो, किती वैताग येतो वाट आपल्याला. लागते वाट. Excuse me? तुम्हाला काय तुम्हाला काय काही पण नका सांगू हा. तुम्ही कामाला लावताना आम्हाला. नाही 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 तुमचं कसं असतं मी सांगते. तुमच्याकडे काय लो अटेंडन्स झाली की काइंडली रजिस्टर फॉर द नेक्स्ट बॅच असं नसतं आमच्याकडे. आम्हालाच ते कामं करावे लागतात घरी. नाही, खरंच मी सांगतो, पण TLC लर्निंगचा फार जास्त फायदा आहे रोजच्या जीवनामध्ये, तुम्ही समजून घ्या. हो परीक्षित, बरोबर आहे. अजून काय शिकले मग? ते सांगा. TLC मुळे मला डिसिप्लिन आणि वर्क लाईफ बॅलन्स हा नीट कळलाय. त्यांचा बॅलन्स. गर्ल्स, ह्यांचा बॅलन्स मी तुम्हाला सांगते. ह्यांची ती रिपल मीटिंग स्टार्ट होते अभ्यासाने आणि मग ती संपते लिटिलने. अहो, काही अरे हो, रिपल मीटिंग तर कधीतरीच असते आणि तेवढाच आपला तो स्ट्रेस बस्टर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बरं अजून नवीन काय आहे ते सांगा. नाही, पण खरंच TLC मुळे आज आम्ही शिकलो की TLC इज इन्स्पिरेशन, TLC इज वॉक द टॉक. इन्स्पिरेशन, येस येस आय अग्री. आणि वॉक द टॉकचे तर भरपूर एक्झाम्पल्स आपण सगळेच देऊ शकतो. हो देऊ. घरी असतो तो फक्त टॉक टॉक टॉक, त्याच्यावर वॉक करायला बहुतेक यांना शिकवलेलंच नाहीये. हो हो आय अग्री. आपण एक एक एक्झाम्पल द्यायचं का लगेच? इथेच. या परीक्षित. बोला मॅडम. सो आपला पण एक टॉक झाला होता. हो, हो. तू मला स्वित्झर्लंडला घेऊन जाणार होता फिरायला. अगं बरोबर आहे, पण आता सध्या जगाची परिस्थिती बघ. आपण अडकून गेलो दुबईला तर. बरोबर परिस्थिती. हो ना झाला walk. दर्शन हा, तू मला सोन्याचा हार घेऊन देणार होतास. अगं सोन्याचा हार नाही, नेकलेस. तो गळ्यातच घालतात. अगं हो माझी आई, पण काय आहे की सोन्याचे भाव कसे वाढत चालले बघितलंय तू. म्हणजे नाही मिळणार ना आता अगं पण. समजून घ्यायला पाहिजे. सोडून दे, झाला walk. ऋषी आता आपला पण टॉक करूनच घेऊया. तू माझ्यासाठी गार्डन मध्ये गुलाबाच्या झाडं लावणार होता ना, काय झालं त्याचं? अगं कांचन, तुला दुसऱ्या गुलाबाची काय गरज आहे? तूच माझी गुलाब आहे. झाला walk. संपला टॉक. संपलाच. खरंच आहे, खूप भारी वॉक द टॉक आहे. एक तर मी नक्की सांगते सर, तुम्ही ह्यांना वॉक टॉक करायला तर खूप छान शिकवलंय, पण आता वॉक साठी खूप सेशन्स लागतील. होमवर्क पण द्या. होमवर्क आणि अटेंडन्स कंपल्सरी. कंपल्सरी. लेडीज ऐका, मला तुमची नाराजी समजते, पण त्याच्यासाठी मी आहे ना 2 सिनियर TLCना इकडे बोलवलंय. प्लीज तुम्ही त्यांच्याकडनं म्हणणं ऐकून घ्या आणि मग तुमचं मत सांगा आम्हाला. हो हो चालेल, चालेल. चालेल. येस येस. कोण येणार आहे ग? काय माहिती कोण आहे? हाय गर्ल्स, कशा आहात तुम्ही? हॅलो छान आहोत, पण मॅम खूप कन्फ्युज आहोत आम्ही. हा अरे कसलं कन्फ्युजन? अरे काय हे? TLC मध्ये किती त्यांना काय किती वेळ द्यावा लागतो मॅम? तुम्ही साहेब काही कळत अगं गर्ल्स, एवढं कन्फ्युजन? अगं TLC बद्दल कंप्लेंट करताय, कधी ऐकलं का TLC काय होतं ते? काय? अरे मॅडम एक मिनिट, TLC बद्दल सांगायच्या आधी एकदा ऑडियन्सला पुन्हा एकदा कॉन्टेक्स्टिंग करूया. तर मंडळी, TLC मध्ये ज्यांना 1 ते 2च वर्ष झालेली आहेत ना, अशा लोकांना ही मंडळी रिप्रेझेंट करतात, म्हणून हे डायलॉग्स. तशा या सगळ्या बायका सॉरी मुली या सगळ्या मुली TLC मध्ये अनेक वर्षांपासून पूर्णपणे मोडलेल्या आहेत. पण ज्यांना TLC मध्ये अनेक वर्ष झालेले आहेत आणि तरी पण त्यांच्या घरी हेच डायलॉग असतील तर तो निव्वळ अगं गर्ल्स, TLC मध्ये 5S शिकतो बरोबर. घरी आपण 5S रेग्युलरली करतो, सगळ्या वस्तू जागच्या जागी स्वच्छ नीट ठेवतो ना, हे 5Sच आहे. पण नवऱ्याने थोड्या वस्तू इकडं तिकडं केल्या की आपण लावतो ना त्याला रेड टाय. येस.
अगं TLC मध्ये हेच 5 As आहे ना नीट व्यवस्थित डिसिप्लिन वेने शिकवतात कळलं. आणि एवढ्या वर्षानंतर पुन्हा अभ्यास चालू केला तर थोडा ऍडजस्ट व्हायला तर वेळ लागणारच की. आणि आपले वडील एवढा अभ्यास करतायत, होमवर्क करतायत, हे बघून मुलांवरती पण किती चांगले संस्कार होत आहेत. हे मात्र खरं आहे. बरोबर. अगं सेम वे तुम्ही मघाशी DSI बद्दल एवढं हसत होतात. DSI म्हणजे काय तर डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट. आपण नवरा नाही का लग्नापासून DSI आपण करतोच आहे. तो आपला एक इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्टच आहे. मला तर ही वर्ष झाली पण आमचं फायनल व्हर्जन काही अजून रिलीज झालेलं नाही. त्याला भरपूर वर्ष लागतील मॅम. इतक्या लवकर नाही येणार. मॅडम तुम्ही पण त्यांच्याच बाजूने बोलायला लागल्या की. अरे काय TLC मध्ये आपलं हे पण शिकवतात की 10x, पण 10x अर्थ लोकांना वाटतो की फक्त 10 पट सेल्स ग्रोथ किंवा 10 पट प्रॉफिट ग्रोथ. बरोबर. ऍक्च्युअली TLC हे पण शिकवतं की 10x फ्री टाइम पण मिळाला पाहिजे. आम्हाला 2x पण बस झाला. वीक पण चालेल हप्त्यातून एकदा. तेवढं पण बस बरं, झालं. चला ते पण जाऊ द्या. आता आपण बघू. चला तुम्हाला मग गेम खेळायचा होता ना. चला मी तुम्हाला गेम खेळवतो. हो येस येस. लाव रे तो ऑडिओ. अरे तोवाला रे तोवाला रे. थांब थांब थांब. आपण गेम खेळूयात कौन बनेगा करोडपती. घ्यायचा. तर पहिला प्रश्न कांचन आणि ऋषिकेशसाठी. मला सांगा की TLC नाशिकमध्ये या वर्षी किती ब्लड बॅग्स कलेक्ट केल्या आहेत? असतील काहीतरी 100-200. अगं कांचन 100-200 नाही, यावर्षी TLC नाशिकने 3000 पेक्षा जास्त ब्लड बॅग्स डोनेट केलेले आहेत. काय आणि सांगतो? त्यामुळे 10,000 पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचू शकले. सही जवाब. वा वा वा. पुढचा प्रश्न आहे दर्शन आणि श्वेतासाठी. श्वेता, TLC नाशिकने ग्रीन झोन मध्ये किती झाडं लावली असतील काय वाटतंय? TLC असं काही करते हे मला माहीतच नाही. अगं हो अगं दर्शन. श्वेता, TLC नाशिकने आतापर्यंत 5000 पेक्षा जास्त झाडं लावली ग्रीन झोन मध्ये आणि ती जगवली सुद्धा आहेत. ग्रेट. सही जवाब. पुढचा प्रश्न आपण विचारू आकांक्षा आणि परीक्षितला. मला सांगा TLC नाशिकमुळे साधारण किती एम्प्लॉयमेंट जनरेशन होत असेल? 500,000. आकांक्षा चुकीची फिगर आहे. डायरेक्ट एम्प्लॉयमेंट TLC कंपनीज थ्रू साधारण 20,000 एम्प्लॉईज आहेत आणि इनडायरेक्ट एम्प्लॉईज साधारण 50,000च्या जवळपास आहेत. आणि जर आपण प्रत्येकी 4 जण एका घरात मोजले तर साधारण आपण 2 लाख लोकांना डायरेक्ट पोट भरतो त्यांचं. आणि म्हणजेच आपला जर हा आकडा 10x झाला तर ही फिगर सुद्धा 10x होईल, राईट? ऍब्सोल्युटली. आणि हे तर आपण फक्त TLC नाशिकचं बोलतोय. याच्या व्यतिरिक्त TLC हे अजून 10 सिटीजमध्ये पण आहे. त्यामुळे त्या 10x ला ह्या 10x पण जोडी आहे. म्हणजे बघाच तुम्ही TLCचा इम्पॅक्ट फक्त आपल्या बिझनेस पुरताच नाहीये तर तो नेशन बिल्डिंग साठी काम करतो आहे. ग्रेट. ऍब्सोल्युटली. TLCचं ऍक्च्युअल नेशन बिल्डिंगचं खूप मोठं काम आहे. आम्ही कधी या पर्स्पेक्टिव्हनी विचार केलाच नव्हता. हो ना, आम्हाला हे माहीतच नव्हतं ऍक्च्युली. आणि तुम्ही करेक्ट उत्तर दिल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत 10 कोटी रुपये. पण हे तुम्हाला मिळणार आहेत की हे तुम्हाला कमवायचे आहेत तुमच्या 10x ग्रोथ मधनं. येस ऑब्विसली ऑफ कोर्स. ओके. पण 10x ग्रोथ पटकन कशी अचीव करायची यासाठी आपल्याकडे गुरुमंत्र आहे. ऐकणार तुम्ही? मी काय म्हणतो, तुम्ही फॅमिलीचा ऑलरेडी एक पिलर आहातच, स्ट्रॉंग पिलर आहात. तुम्ही फॅमिली बिझनेस पण जॉईन करा. फॅमिली बिझनेसचा एक स्ट्रॉंग पिलर बना. TLC जॉईन करा. एकत्र शिका, अलाइन व्हा. आणि जितकं अलाइन व्हाल तितकीच फास्ट तुमची 10x ग्रोथ होणार. विचार करायला पाहिजे आपण. आय इन्सिस्ट की तुम्ही सगळ्यांनी TLC जॉईन केलं पाहिजे. करणार मग TLC जॉईन? येस. ग्रेट. नेक्स्ट बॅच स्टार्टिंग एप्रिल. कॉन्टॅक्ट निलेश बोरसे. तर तसं आमचं इथे स्किट संपलेलं आहे. पण एक डायलॉग आम्ही आधीच लिहिलेला होता इम्प्रोवाइज करायच्या आधी. मुलं मगाशी सेशन नंतर घरी आलेली होती पण तरी आम्ही हा डायलॉग लिहिलेला होता. त्यामुळे आम्ही म्हणणार चला आपल्या सेशनला जायचं आहे. आणि लेट होतंय आपल्याला. आणि लेट झालं तर काय होतं, अटेंडन्स लागत नाही. आणि सगळ्यांनाच माहिती आहे